आज नाश्त्यामध्ये मुगाच्या डाळीचे अप्पे बनवले होते आणि बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीने अप्पे बनवतात आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आणि मला ना मुगाच्या डाळीचेच अप्पे खूप जास्त आवडतात आणि हे खायला सुद्धा टेस्टी आहेत आणि हेल्दी सुद्धा आहेत। तर हेल्दी खाणं कधीही आरोग्यासाठी चांगलंच आहे, म्हणून मी नेहमीच मुगाच्या डाळीचेच अप्पे बनवते आणि आज सुद्धा तसेच बनवले होते मी। आणि बनवायला इतकी सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये कोणत्याही डाळ्या वगैरे मी ऍड करत नाही, फक्त मुगाची डाळ ऍड करते आणि सकाळी उठल्या उठल्या मस्त मिक्सरला काढून घेते आणि त्याच्यामध्ये मस्त तडका लावते जिरा मोहरीचा आणि थोडंसं कढीपत्ता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, तर असं साधं साधं सगळं टाकते आणि मस्त बारीक चिरलेला कांदा आणि खायला खरंच इतकं टेस्टी राहतं आणि हेल्दी सुद्धा राहतं। तर सकाळचा असा हलका आपला नाश्ता होऊन जातो। तर इथे मी एवढे बनवून घेतलेले आहे, त्यानंतर लगेच मग घरच्या कामाला लागलेली आहे। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी मालती मोहोळ माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आता सकाळची कामे म्हणजे मुलं स्कूलमध्ये वगैरे गेले आहे आणि त्यांचा टिफिन वगैरे त्यांना दिला आणि ते काही मी शूट केलेलं नव्हतं, कारण सकाळी सकाळी खूप जास्त गडबड राहतं, तर रोज काही ते शक्य होत नाही। मग आमचा नाश्ता आम्ही करून घेतला। त्यानंतर इथे आता मी काल डीमार्टला तर इथे मी पोहे वगैरे सुकट टाकलेले होते, तर त्यानंतर कपडे वगैरे माझे झाले होते धुणं। इथे आता झाडाला पाणी वगैरे काही द्यायचं नव्हतं आज मला, कारण आज भरपूर ऊन पडलेली आहे आणि वातावरण इतकं छान आहे। तर झाडं वगैरे मस्त व्यवस्थित आहेत आता, कारण पावसाच्या वातावरणामुळे थोडेसे कोमेजून गेले, म्हणजे भरपूर पाऊस झाला होता त्याला, इतकं पण पाणी झाडांना लागत नाही। त्यानंतर बघू शकता तुम्ही मुलं गेल्यानंतरचा जो हाल असतो तो भयंकरच असतो, म्हणजे जवळपास ते स्कूलमध्ये येण्यापर्यंतच कामं पुरतात आणि प्रत्येक गृहिणीचं तेच आहे। इथे मी आता बेडरूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, हॉल वगैरे क्लीन करून घेतलेला आहे, फक्त माझी किचन जे आहे ते आता अस्तव्यस्त पडलेली आहे। आणि आज भांडी सुद्धा भरपूर होती, पण मेन प्रॉब्लेम हा झालेला होता की 2-3 दिवस झाले आमच्याकडे नळच आलेले नव्हते, म्हणजे 2-3 दिवसातून एकदाच येतात, म्हणजे आज पाणी संपलेलं होतं म्हणून मग माझे कामं राहिलेले होते आणि जे मी विहिरीचं पाणी वापरते तर अचानक ते सुद्धा, म्हणजे ते म्हणतात ना तंगीत 13वा महिना, तर तसंच काही आज माझ्यासोबत झालेलं आहे। तर मोटर सुद्धा बंद झालेली होती, म्हणून मला अजिबात वापरायला पाणी नव्हतं। त्यामुळे मग मी बाकीची जी कामे असतात तर ती सगळी कामे आवरून घेतली आणि चला म्हटलं आता नळ वगैरे आले नाही आहे, तर आज बाकीची कामं तर केलेलीच होती। इथे आता मी टेरेसवर आलेली आहे आणि आज म्हटलं बघू टाक्यांमध्ये किती पाणी उरलेलं आहे, जर थोडं कमी पाणी असेल तर म्हटलं आज टाक्या वगैरे क्लीन करून घेते, तो व्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका। बघता माझं बोलणं ऐकता व्हिडिओला लाईक करून द्या आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून द्या। इथे मी आता वर आलेली आहे आणि काही जे भंगार वस्तू आहेत तर चला म्हटलं दसऱ्या दिवाळीच्या निमित्ताने काही वस्तू हे खाली करून टाकायच्या, टेरेसवरची थोडीशी गर्दी कमी करून टाकते म्हटलं, तर काही कूलर वगैरे असेच काही छोटे मोठे वस्तू आहेत त्या म्हटलं विकून टाकते। तर त्यानंतर मग आता मुलांची वाट बघणं चालू होती माझी, कारण मुलं आल्यानंतर मग टाकी 3-4 मिळून आम्ही मस्त क्लीन करून घेऊ। त्यानंतर खाली आली आणि बघू शकता इथे सुद्धा सगळं क्लीन करून घेतलेलं आहे। त्यानंतर मस्त अशी रेडी झाली, कशी दिसत आहे ते नक्की कमेंट करून सांगा। आणि मला जायचं होतं, आता तुम्ही बोलणार की रेडी कशासाठी झाली, तर सांगते। तर आता मी इथे मस्त रेडी झालेली आहे आणि हे जे मी ब्लाऊज वेअर केलेलं आहे हे रेडीमेड आहे आणि कालच आणलेलं आहे, म्हणून चला म्हटलं आज ट्राय करून बघावं कसं दिसत आहे। तर कसं दिसत आहे ते तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा। त्यानंतर इथे रेडी याच्यासाठी झालेली आहे की डीमार्टला जायचं होतं, आता दसरा जवळ येत आहे, चला म्हटलं थोडंसं किराणा वगैरे घेऊन यावा, म्हणून मग आता इथं मी छान अशी रेडी झालेली आहे आणि छान, म्हणजे जास्त काही तयारी केलेली नाही आहे, जास्त मेकअप सुद्धा केलेला नाही, सिंपलचा होता आणि बरेच दिवसानंतर साडी सुद्धा वेअर केलेली आहे। तर आता अशाच कोणत्याही निमित्ताने साडी वेअर केल्या जाते, नाहीतर मग एरवी कसं पटपट कामं आवरायचे असतात म्हणून एवढं सगळं होत नाही, म्हणून मग आता मी अहोची वाट पाहत बसलेली, ते बोलले की रेडी होऊन जा तू, त्याच्यानंतर आपण जाऊ। तर कसा वाटला हा आजचा लुक माझा तर नक्कीच कमेंट करून सांगा
आणि त्यानंतर मग आम्ही पोहोचलो डी मार्टला. तर इथे मग पटपट सगळं सामान घेऊन घेतलं, महत्त्वाचं जे होतं, कारण आम्ही दोघंच आलेलो होतो म्हणून मग सगळं आवरून घेतलं आणि पटपट सगळं सामान घेतलं, कारण मुलं नसली की मस्त असं सामान घेतलं जातं. आणि त्यानंतर मग घरी आलो. आता काही सामान लावायचं राहून गेलं होतं, कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि मुलांना खायचं होतं बासुंदी, म्हणून मी आता इथे पटकन अशी बासुंदी बनवून घेतली. आणि जास्त नव्हती बनवली, अगदी थोडीशीच बनवली, म्हणून ती लवकरच बनली. आणि माझी जी बासुंदी बनवायची पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि खरंच इतकी छान झाली होती आणि खूपच टेस्टी झालेली होती. त्यानंतर बघू शकता माझी बासुंदी रेडी झालेली आहे. आणि बासुंदी मी जेव्हाही बनवते त्याच्यामध्ये केसर मी आवर्जून टाकते, कारण त्याने कलर पण छान येते आणि टेस्ट पण छान येते. तरी